एक तरुण एका शाळेमध्ये येतो. त्या शिक्षिकेला त्या शाळेतनं बाहेर बोलवतो आणि तिच्यावरती चाकून हल्ला करतो, तिच्या शरीराची चाळण करतो, तिचा जागेवरती खून करतो आणि हे इतकं भयंकर होतं, की पोस्टमॉर्टममध्ये ह्या जखमा शोधायला तासभर लागला होता. 30-32 सेकंदामध्ये 34 वार त्या तरुणीवरती, त्या शिक्षिकेवरती करण्यात आले होते. आता एका तरुणानं त्या शिक्षिकेला तिच्याच वर्गाच्या बाहेर का ठार मारलेलं होतं, का संपवलेलं होतं, ही घटना नक्की कुठं घडली होती, का घडली होती, कशी घडली होती, हे सगळं बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. तर संध्या शर्मा नावाची एक तरुणी आहे आणि डबुआ या परिसरामध्ये ती राहते आहे. आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं शिक्षण झालेलं आहे, सुशिक्षित आहे आणि त्या संध्याची भेट फिरोजपूर या ठिकाणचा विकी नावाचा एक तरुण आहे, विकी गुर्जर. तर याच्याबरोबर ती होते. नंतर आता संध्याला विकी आवडतो, विकीला संध्या आवडते. त्यांच्यामध्ये लव्ह होतं, प्रेम होतं आणि पुढं त्यांचं प्रेम प्रकरण वाढत जातं आणि ते लव्ह मॅरेज करतात. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर यांना 2 मुलं झाली. एक मुलगा आता 7 वर्षाचा आहे, एक मुलगी 5 वर्षाची आहे. अशा पद्धतीनं पती-पत्नी, 2 मुलं आणि यांचा फिरोजपूर या भागामध्ये आता संसार चाललेला आहे. आणि पत्नी जी आहे, ती आता सिकरवना या ठिकाणचं सरस्वती सीनियर सेकंडरी स्कूल आहे, त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करते. आता इयत्ता 2री पर्यंतच्या मुलांना ती शिकवते आहे. आणि साधारणपणे 1 वर्षापूर्वी संध्या जी आहे, ती सिरोही या भागातील एका शाळेमध्ये शिकवत होते. आणि त्या शाळेमध्ये कोट नावाचं एक गाव आहे. त्या गावामधला अमित त्या भागामध्ये येत होता आणि हिला भेटत होता. आता अमित जो आहे, तो त्याने काहीतरी म्हशी पाळलेल्या आहेत आणि म्हशीला दूध काढणं आणि ते दूध वितरण करणं वगैरे अशा पद्धतीची कामं तो करतोय. बाकी त्याला काही दुसरं काम नव्हतं. तर अशी पण माहिती येते, की हा अमित आणि ही संध्या जी आहे ते एकत्र बाहेर पण गेले होते किंवा त्यांच्यामध्ये चांगले म्हणजे चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झालेले होते आणि काही दिवस ते दोघं बाहेर गेलते. म्हणजे आता इथं पळून गेलं हा शब्द कुठल्याच मीडियात मी वाचलेला नाहीये, की ती त्याच्याबरोबर ती गेली, पळून गेली म्हणून. पण अशी माहिती समोर आली काही माध्यमातून, की ते काही दिवसासाठी एकत्र बाहेर गेले होते आणि नंतर ती परत माघारी आलेली होती. आणि नंतर पुन्हा ती आपल्या पतीबरोबर, ती विकीबरोबर आणि मुलांबरोबर राहू लागली होती. आता हे किती सत्य आहे, काय आहे, हे नंतर तपासामध्ये समोर येईलच. फक्त माध्यमातून जे समोर आलं ते तुमच्यासमोर मांडलंय. आता सुरुवातीला सगळं काही सामान्य होतं. पण काही काळानंतर आता ह्या अमितनं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि हिनं पण त्याच्या विरोधात तक्रार दिलेली होती. आणि याच्यामध्ये काहीतरी यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्या वादातून त्या अमितनं म्हणजे हिनं तक्रार दिली, विनयभंगाची तक्रार आणि अजून काही विषय झाले होते त्यांचे. त्यानंतर मग यानं तिची माफी मागितलेली होती आणि प्रकरण मिटवलं होतं. पण तरीसुद्धा हा तिच्या पाठीमागे लागला होता, की "तू माझ्याशी लग्न कर आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही" वगैरे असं हे सगळं चाललेलं होतं. आणि हिचा एक तर आता पती होता, 2 मुलं होती त्यामुळं आणि असं असतानाही हा तिच्या पाठीमागे लागलेला होता. त्यानंतर त्यानं तिला सतत फोन करणं, मग हिनं तो फोन सुद्धा सोडून दिला. फोन पण वापरत नव्हते. त्यानंतर तिचा पती जो आहे, तो पती तिला रोज सोडवायला जायचा, घेऊन यायचा. तो पती जो आहे त्याचं स्वतःचं खाजगी नोकरी होती. तो नोकरी करत होता. म्हणजे तो नोकरी करत होता, बायकोलाही नेत आणत होता. त्यानंतर घरचंही पाहत होता. अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. पण हा अमित मात्र त्या तरुणीची, संध्याची पाठ काही सोडत नव्हता. त्यानंतर त्या परिसरात त्यांचं जे काही पंचायत आहे, ती पंचायत बसली होती. एकदा नाही 2 वेळा पंचायत बसली होती. तरीसुद्धा म्हणजे पंचायतीने सांगितलं, यानं ते परत माफी मागितली आणि तो विषय तिथं मिटला असं वाटलं. पण तरी यानं काही तिची पाठ सोडलेली नव्हती. आणि त्यानंतर मग तिनं काय केलं, st नोकरी अगोदरची नोकरी होती, ती नोकरी सोडली आणि मग ती सिक्रोना या भागामध्ये सरस्वती स्कूलमध्ये आली आणि तिथं शिकवायला लागलेली होती. आणि पतीचं नोकरी चाललेली होती. तो पती तिला रोज आणत होता, सोडत होता, नेत होता, अशा सगळं चाललेलं होतं. आणि हिनं मग ते मोबाईल वगैरे पण वापरत नव्हती. इतकं सगळं ती म्हणजे आता त्याच्यापासून तिने पार अगदी नातं तोडलेलं होतं किंवा तो तिला छळत होता, त्रास देत होता, तरीसुद्धा ती आता त्याला काही काय म्हणतात ना, ते घास टाकणं, दाणा-पाणी टाकणं असं काही करत नव्हती. त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. पण तो मात्र हट्टाला पेटलेला होता आणि त्याच हट्टातून किती भयंकर घटना घडली बघा. 3 ऑगस्ट 2026 सोमवारचा दिवस आहे. सकाळच्या साधारण 9:00-9:30 ची वेळ झाली होती. आता त्या अगोदर हा जो अमित आहे त्यानं त्याच्या म्हशींच्या धारा वगैरे काढल्या. त्यानंतर दूध घेतलं, ते वितरण वगैरे केलं.
स्वतःची मोटरसायकल काढली आणि त्यानं हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट केलेला होता. त्याच्यासाठी 2 महिन्यापूर्वी त्यानं चाकू विकत घेतला होता आणि तो वाट बघत होता, की आता ही कधी सापडते. आता ती जाताना किंवा येताना जर तिच्यावरती हल्ला केला, तर 4 लोकांच्यात जर हल्ला झाला, तर लोकं आपल्याला पकडतील किंवा आपल्याला नंतर त्रास होईल वगैरे आणि त्याच्यासाठी मग त्यानं प्लॅन केला होता. शाळेत जायचं आणि तिला मारायचं आणि त्यासाठी तो वाट पाहत होता आणि अखेर शेवटी 3 ऑगस्टला तो शाळेमध्ये आलेला आहे. त्यानं चेहऱ्याला मास्क लावला होता आणि शाळेच्या गेटवरती सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं. अडवल्यावर त्याने सांगितलं, की "मी तिचा पती आहे, विकी आहे आणि त्या संध्याला बाहेर बोलवा." तर मग आता सुरक्षा रक्षकांनी मग तिला बाहेर बोलावलं. बाहेर बोलावल्यानंतर ती बाहेर आली. ती गॅलरीमध्ये पोहोचली, व्हरांड्यामध्ये पोहोचली आणि त्यावेळेस त्या अमितनं तिचे केस धरले आणि तिला पकडले. त्यानंतर त्यानं चाकू होता तो चाकू काढला आणि तिच्या पोटामध्ये वार केले, तिच्या शरीरावरती वार करायला सुरुवात केली. तिचा आरडाओरडा सुरू झालेला आहे, गोंधळ सुरू झालेला आहे आणि छातीवर वार केले, गळ्यावरती वार केलेले आहेत आणि 34 वार त्यानं त्या ठिकाणी केले आणि त्या ठिकाणी जे संचालक होते, जे मुख्याध्यापक होते, तेजपाल त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण तो त्यांच्यावरती पण धावून गेला होता आणि शेवटी आता प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो आणि त्यामुळे असं वाटतं आता ह्यांचा काय विषय आपल्याला माहित नाही. तो वार का करतोय असं माहित नाही. त्याच्यामुळे मग यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर ते घाबरले आणि मागं हटले आणि या ठिकाणी त्यानं त्या त्या महिलेच्या मानेवरती 8 वार केले होते, घशावरती वार केले होते. असे 34 वार झाले होते आणि अखेर शेवटी तिची शुद्ध हरपली आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. तात्काळ लगेच पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत. आल्यानंतर मग बॉडी ताब्यात घेतली. पंचनामा करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयिताच्या मागावरती पोलीस होते. त्या पतीला कळवण्यात आले. तिच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. लोकं त्या ठिकाणी सगळे जमलेले आहेत आणि अर्थातच आता सगळ्यांना माहीत होतं, की संशयित कोण असावा आणि ज्यावेळेस सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यावेळेस तर ते लक्षात आलंच आणि त्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये पोलिसांनी त्या अमितला ताब्यात घेतलं, अटक केली. आणि सेक्टर 58 पोलीस ठाण्यात त्या आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एका तरुणीचा जीव गेलाय आणि हा दूधवाला जो अमित आहे तो अमित त्याचं आयुष्य बरबाद आता तो जेलमध्ये आता त्याला जी शिक्षा होईल ती होईल. पण 2 जी छोटी-छोटी मुलं होती ते सुद्धा आईविना पोरकी झालेली आहे. मग या सगळ्या प्रकरणामधून याला काय मिळालं? आणि अशा घटना ज्या घडतात त्या घटनांमधून आपल्याला धडा काय मिळतो? सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, की आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबरोबर ती मोकळ्या मनानं बोलतो, विशेष करून एखादी तरुणी असेल, ती तरुणी जर एखाद्या तरुणाबरोबर मोकळेपणानं बोलत असेल, की आम्ही मित्र आहोत किंवा जस्ट फ्रेंड वगैरे असेल, तर लक्षात घ्या, की बऱ्याच वेळा काय होतं, की त्या तरुणाचं वय साधारण काहीतरी 21-22 काहीतरी वय आहे. आता ह्या वयातली जी मुलं असतात ना किंवा 17, 18, 19, 20, 22 अशा पद्धतीची, तर ते अत्यंत पौगंडावस्था असं काहीतरी त्याला म्हणतात आणि किशोर वय आणि तरुण वय किंवा किशोर वय आणि प्रौढ यांच्यामध्ये हे पौगंडावस्था येते वाटतं आणि त्याच्यामुळे काय होतंय, की बालपण, त्याच्यानंतर येणारं किशोरपण, किशोरपण, पौगंडावस्था आणि तरुणपण ह्याच्यामधला जो काळ असतो ना, तर तो काळ फार सेन्सिटिव्ह असतो आणि अशा वेळेस जर कोणी त्यांच्याशी थोडंसं वेगळ्या म्हणजे भिन्नलिंगी व्यक्ती जर बोलली, तर तो माणूस, ती व्यक्ती पुरुष असेल, स्त्री असेल, कोणी असेल, तर ती हुरळून जाते आणि वेगळाच अर्थ काढायला सुरुवात होते. म्हणजे एखाद्या शहरामध्ये एखादा तरुण एखाद्या तरुणीबरोबर ती फिरत असेल किंवा कुठेतरी प्रेक्षणीय स्थळांवरती गेला, असं गेला, तरी ते म्हणतात, की आम्ही जस्ट फ्रेंड आहे. पण जर एखाद्या ठिकाणी एखादा तरुण एखाद्या तरुणीबरोबर नुसतं बोलला, तरी सुद्धा यांचं काहीतरी लफडं असेल असं समजलं जातं. आणि अशी मानसिकता पण आहे आणि तीच मानसिकता काही लोकांची असते आणि कदाचित अमितची अशीच अवस्था असेल, की ती त्याच्याशी चांगल्या पद्धतीनं बोलली असेल आणि त्याचा त्यानं गैरअर्थ काढला आणि त्या गैरअर्थातनं या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. अर्थातच जर तर किंवा असं असेल, तसं असेल असा विषय आहे. पण अशा घटना घडू नयेत. याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपण कायम सांगतो, परत एकदा सांगतो, विशेष करून मुलींनी आपल्याकडून कोणताही चुकीचा सिग्नल जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण समोरचा माणूस तुमच्या चांगुलपणाला सुद्धा किंवा तुमच्या बोलण्याला सुद्धा तो वेगळा अर्थ घेऊ शकतो, काढू शकतो. आणि तो मग परत सतत मागे लागणं, हे करणं अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्यायची. त्यानंतर एखादी व्यक्ती आपल्याला जर टाळते आहे किंवा आपल्याबरोबर ती त्या व्यक्तीला बोलायचं नाहीये, मैत्री करायची नाही, तर अशा व्यक्तीच्या पाठीमागं जाणं किंवा अशा व्यक्तीच्या
पाठीमागं म्हणजे टॉर्चर करणं, स्टॉक करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तो सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तशा लोकांना खरं तर प्रचंड पहिली शिक्षा झाली पाहिजे, कारण हे उद्या काहीही करू शकतात. दुर्दैव आहे की तसं होत नाही आणि त्याच्यामुळे मग अशा घटना घडतायत. आणि जर समजा आता या सगळ्या प्रकरणामध्ये ही तरुणीचं त्याचं जर काही अगोदर म्हणजे मैत्री नसेल किंवा काही प्रेम संबंध नसतील, आपण असं समजूया की नाही. आणि जर तो अशा अनेक घटना घडलेल्या आहेत बरं का, की ज्या ठिकाणी त्याला वाटतं की माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मग ती मला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मग तो तिचा पाठलाग करणं, तिला फोन घेणं, तिला टॉर्चर करणं, तिला अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करतो. अशा वेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे ती कायदा तर हातात घेऊ शकत नाहीत. लगेच त्याला आला आणि मग त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला मारलं आणि हे केलं, ते केलं. असंही होऊ शकत नाही. आणि मग ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. ती पोलीस ठाण्यामध्ये जाते. मग काहीतरी तक्रार होते. मग त्या पोराला समजावलं जातं. तो बाहेर येतो. त्याच्यानंतर मग ज्या घटना घडतात, मग काही वेळेस ॲसिड फेकणं असेल, काही वेळेस अशा अशा प्रकारच्या गोष्टी पण घडतायत. दोन्ही बाजू आहेत. एका बाजूला सिग्नल दिला जातो. समोरचा माणूस सिग्नल मिळाल्यामुळे तो त्याची गाडी जोरात चालवतो आणि त्याच्यामुळे अपघात होतो. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे सिग्नल दिला जात नाही, पण हाच स्वतः सिग्नल घेतो आणि स्वतःच सिग्नल घेऊन स्वतःच गाडी चालवतो आणि स्वतःच गाडी धडकवतो. याच्यामध्ये त्या व्यक्तीचा सिग्नल म्हणजे ज्याने स्वतः सिग्नल घेतलं त्याचे सगळ्यात मोठे दोष असतो, सगळ्यात मोठा गुन्हा असतो. अर्थात अशा व्यक्तींना कशा पद्धतीनं थांबवलं पाहिजे? आता खरं तर कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या मनात काय कल्पना आहेत याबद्दलच्या, की अशी व्यक्ती जी दुसऱ्याला स्टॉक करते, दुसऱ्याचा पाठलाग करते, अशा व्यक्तींना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? कायदे तर आपल्याकडे सगळे आहेत. पण अशा व्यक्तींना काय केलं पाहिजे, की जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत? बरं, आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत